हा सर, नेमका काय उपक्रम आहे, काय उद्देश असतो याच्या मागे यंदाचं इको आहे? श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी डॉक्टर विकास निलंगेकर, सुनीता निलंगेकर. हे आरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी आहे. या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही चरण सेवा हा उपक्रम गेल्या 11 वर्षापासून राबवत आहोत. सिद्धेश्वर मंदिर लातूर येथे प्रथमतः जे वारकरी देगलूरून लातूरला येतात आणि लातूरून पुढे पंढरपूरला निघतात, त्यांची आरोग्य तपासणी, बीपी, शुगर आणि औषध वाटप हे केलं जातं. आणि त्यानंतर त्यांना चरण सेवा या उपक्रमामध्ये त्यांचे पाय तेलाने मालिश करून दिली जाते. या उपक्रमामध्ये जवळपास आम्ही होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे फायनलचे विद्यार्थी, थर्डचे विद्यार्थी जवळपास 60च्या संख्येने आम्ही इथे येतो आणि त्यांच्या मार्फत ही सेवा आम्ही आणि हा उपक्रम आम्ही करत आहोत. काय उद्देश असतो नेमका यामध्ये? याचा उद्देश असा आहे की आपण पंढरपूरला जाऊन विठोबाची सेवा करू शकत नाही, त्यांचे चरण स्पर्श करू शकत नाहीत या आषाढी निमित्त. मग हे जे लोक देगलूरून इथे येतात आणि इथून पंढरपूरला जातात, त्यांचेच आपण चरण स्पर्श केले, त्यांची चरण सेवा केली, त्यांची आरोग्य तपासणी केली, तर आपल्यालाही पांडुरंग भेटला आहे अशी एक आत्मिक समाधान लाभतं. त्यामुळे हे उपक्रम आम्ही करतो. आजचा जो आमचा एक्सपिरियन्स होता हा सगळ्यात युनिक होता, कारण की जे वारकरी पंढरपूरला जाणार आहेत, आम्ही स्वतः पंढरपूरला नाही जाऊ शकत, पण जे वारकरी आमच्याकडे आले ते एकदम थकून वगैरे आलेले आहेत. त्यांची चरण सेवा आम्हाला करायला भेटली, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि हा क्षण आम्हाला निलंगेकर सरांमुळे अनुभवायला मिळाला, यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जिथे जेवढेही वारकरी वगैरे आलेले आहेत आमच्याकडे, त्यांचा आम्ही बीपी, शुगर वगैरे सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत. जे पण प्रोसिजर्स असतात त्या पण केलेल्या आहेत. त्यांचे पाय चोळून दिले, किंवा बीपी असेल किंवा शुगर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गरजेच्या मेडिसिन्स आहेत त्या पण आम्ही इथे प्रोव्हाइड केलेल्या आहे. आमच्या आधुनिक यंत्राद्वारे आम्ही त्यांचं मसाज सुद्धा करून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं, स्वतः असं वाटतं की जे आम्ही त्यांना सेवा देतोय ते एक सेवाच आहे आणि ते विठ्ठलापर्यंत पोहोचावं, हेच आमचं ह्या मागचा उद्देश आहे. माझं नाव प्रतिभा अरुण इंगळे, BHMS फायनल इयरचं स्टुडंट आहे. मी स्नेहा सतीश होनमोटे, मी वसंतराव काळेची फायनल इयरची स्टुडंट असून आज निलंगेकर सरांनी आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे, याच्यासाठी आम्ही सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्या सेवेमध्ये एवढे सगळे वृद्ध वारकरी वगैरे आले व उपस्थित राहिले, यांची सगळ्यांची आम्ही चरण सेवा केली, त्यांचे पाय सोडून दिले. ह्या सगळ्या वृद्ध लोकांना आम्ही पाहताना आम्ही ह्याच्यात एक विठ्ठल पाहिला असं आम्हाला जाणवलं. कारण आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमातून त्यांना पाहताना की असे थकून आलेले वारकरी आम्हाला त्यांची सेवा करायला भेटली, हे आम्ही आमचं भाग्य मानतो. कारण आपण जेवढी वृद्धांची सेवा करेल, म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमांमुळे आम्ही त्यांच्याशी एक संलग्न झालो, त्यांना गोळ्या दिलो, त्यांचं चेकअप केलो, किंवा आमच्याकडे आधुनिक असलेल्या मशीनद्वारे आम्ही त्यांना मसाजची सेवा दिलेली आहे. त्यांच्यासोबत आम्ही फुगड्या खेळू आणि असा आनंदी क्षण आम्हाला त्यांच्यासोबत सहभागी होऊन त्यांच्यासोबत तो अनुभवायला भेटला. हा निलंगे सरांमुळेच आम्हाला हा झाला. याच्यामध्ये मी पहिल्यांदाच उपस्थित राहिलेले, आम्ही सगळे फायनल इयरचे स्टुडंट आहे. म्हणजे दरवर्षी हा उपक्रम सर पार पाडतात. जसे जसे ज्या वर्षीचे फायनल इयरचे स्टुडंट असते ते प्रत्येक जण सहभाग घेतात आणि याच्यामुळे आम्हाला एक एक्सपिरियन्स भेटतो की आम्ही पेशंटला कसं हँडल करायला पाहिजे, त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेट करायला पाहिजे, हे सरांनी आम्हाला सर्व त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं पाहण्यात आज भेटलं. याच्यासाठी आम्ही सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. मी गोसावी अश्विनी, फायनल इयर, वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्टुडंट आहे. सरांमुळे आम्हाला आज या वारीमध्ये सहभागी झालो.
नंतर चरण सेवा केलोत आम्ही. आम्हाला विठुरायांचं दर्शन असं घेता येणार नाही आमच्या बिझी शेड्यूलमुळं, कॉलेज हॉस्पिटल त्याच्यामुळे आम्हाला काय जाता येणार नाही. पण सरांमुळे हा आम्हाला संधी भेटली. नंतर आम्हाला खूप छान कशा वाटलं. प्रकारे सेवा केली तुम्ही वारकऱ्यांची? चरण सेवा केली. नंतर त्यांना गोळ्या औषध दिल्या, बीपी शुगर चेक केलो, अशा प्रकारे केलो.